नमस्कार. हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक कालखंडामध्ये एक कुठली तरी घोषणा, एक कुठला तरी शब्दप्रयोग हा अचानक लोकांच्या मध्ये इतका त्याच्याविषयी कुतूहल असतं, उत्सुकता निर्माण होते आणि एक वातावरण तयार होतं. इंदिरा इज इंडिया असं काँग्रेसचे एक अध्यक्ष 70च्या दशकामध्ये म्हणाले, तेव्हा त्याच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष, कार्यकर्ते, नेते सगळे एक झाले. तसंच इंदिरा गांधींनीच एक गरिबी हटावची घोषणा दिली. ती लोकांना इतकी पसंत पडली की त्याच्यामधून काँग्रेसला प्रचंड प्रमाणात बहुमत मिळालं. असे शब्दप्रयोग होत असतात. मोदींच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्याच एका नेत्यानं चायवाला आदमी कैसे पंतप्रधान बनेगा अशा प्रकारचे एक उद्गार काढले 14च्या निवडणुकीपूर्वी. त्याचा फायदा भाजपला इतका मोठा झाला, त्यांनी चाय पे चर्चा कार्यक्रम सुरू केले आणि एक माहोल तयार झाला. तसंच एकदा सोनिया गांधींनी, मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा मौत का सौदागर असा एक शब्दप्रयोग केला. तोही मोठी खळबळ माजून गेला आणि त्याचा उलटा परिणाम काँग्रेसवरती झाला. तसंच आता राहुल गांधींनी मागच्या निवडणुकीमध्ये चौकीदार चोर है अशी एक घोषणा दिली. मोदी असं म्हणत असत की मी देशाचा चौकीदार आहे, माझी भूमिका रखवालदाराची आहे, मी रक्षण करीन. अशा प्रकारे चौकीदार चोर आहे याचं उलट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लगेच सुरू केलं की मैं भी चौकीदार अशी एक त्यांनी कॅम्पेन सुरू केली. तसं स्टेटस ठेवलं, तशा प्रकारचे हॅशटॅग सुरू झाले आणि त्यांनी एक धमाल उडवून दिली. आत्ता गेल्या काही दिवसामध्ये मैं भी कॉकरोच हा एक हॅशटॅग असाच ट्रेंडिंगमध्ये आला आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. इंटरनेटवरती त्यानं धुमाकूळ घातला. हे काय प्रकरण होतं तर देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये बोलता बोलता एका प्रकरणामध्ये, ती न्यायालयाची आदेश नव्हता, ऑर्डर नव्हते, एक उद्गार होते. ते असं म्हणाले की बेकार तरुण हे माध्यमं, समाज माध्यमं यांचा वापर करतात आणि त्याचप्रमाणे RT सारखे जे ॲक्ट आहेत, जे माहितीचा अधिकाराचा कायदा आहे, त्याचा वापर करून व्यवस्थेवरती हल्ला करतात. झुरळासारखे हे हल्ला करण्यासाठी पुढे अचानक सरसावतात. त्यांचे हे उद्गार होते. हे खरं तर सर्वोच्च न्यायालयापुढे एक प्रकरण होतं. एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या संदर्भात असा अर्ज केला होता की दिल्ली उच्च न्यायालयाला तुम्ही आदेश द्या की मला, म्हणजे त्या संबंधित वकिलाला, सिनियर काउन्सिल हा दर्जा द्यावा. याच्या विरोधात बोलताना सूर्यकांत सरन्यायाधीश यांनी असेच हे सगळे उल्लेख केले आणि ते असं म्हणाले की खरं तर वकिलांच्या अनेक टोळ्या ह्या बेकायदा डिग्र्या किंवा ज्याला बोगस डिग्री म्हणता येईल अशा डिग्र्या घेऊन फिरत असतात. त्याच्या विरोधात CBIने किंवा अन्य सुरक्षा यंत्रणाने कारवाई केली पाहिजे. हे त्यांचे उद्गार होते. त्याला जोडून त्यांनी झुरळ असा जो शब्द प्रयोग केला. कॉकरोच सारखे हे लोक व्यवस्थेवरती हल्ला करायला येतात, हा त्यांचा संदर्भ फक्त त्या केसच्या संदर्भात आणि वकिलांच्या मध्ये असलेले काही गैरव्यवहार म्हणा किंवा वाईट प्रवृत्ती त्याच्या विरोधात होता. पण देशाचे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयात बोलताना बेकार तरुणांना कॉकरोच अशा प्रकारचे शब्दप्रयोग करतात, असं संबोधतात, असा एक मीडियामध्ये त्याच्या बातम्या लगेचच आल्या. म्हणजे साहजिकच होतं तशा बातम्या येणं. आणि त्याच्यावरती मग मैं भी कॉकरोच असा एक ट्रेंड हा अभिजित नावाचा जो काही तरुण आहे त्यांनी सुरू केला. आता ह्याच्यात कसं झालं की याच वेळेला, म्हणजे देशामध्ये आर्थिक परिस्थिती बघता पेट्रोल डिझेलचे दरवाढ सतत होते. 4 वेळा दरवाढ झाली आणि 7-8 रुपयांनी पेट्रोल डिझेल महाग झालं. पेट्रोल हे 111च्या पुढे गेलं, 111 रुपये लिटर, आणि डिझेल हे 100 रुपयाच्या जवळ येऊन ठेपलं. त्याच वेळेला नीट या परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झाला
परीक्षा रद्द केली गेली, त्याचा परिणाम देशातल्या लाखो तरुणांच्यावर झालेला, त्यांच्या कुटुंबावर झालेला आहे. ही सगळी अस्वस्थता, महागाई वाढतीये हे, आणि आखाती युद्धामध्ये जे काय सुरू आहे वातावरण, त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव यापुढे चढेच राहणार आहेत याची लोकांना जरी जाणीव असली तरी महागाईचे चटके लोकांना बसत आहेत. आणि ह्या सगळ्या एक ज्याला म्हणू आपण असंतोषाचा एक तयार असा लाव्हा आहे कुठेतरी, आणि त्याच्या स्फोट होण्यासाठी ही एक ठिणगी पुरेशी ठरली. असं इंटरनेटवरती ज्या पद्धतीनं कॉक्रोच पसरला त्याच्यावरनं आपल्याला असं जाणवतं. अभिजित दीपके हा तो तरुण आहे, आणि खरं हे संभाजीनगरला राहणारे सगळे दीपके मंडळी आहेत. हा अभिजित सध्या अमेरिकेत आहे, त्यामुळं मैं भी कॉक्रोच आणि कॉक्रोच जनता पार्टी हे त्यांनी जे काही सुरू केलं इंटरनेटवरती हॅशटॅग, त्याचप्रमाणे इन्स्टा आणि एक्सवरचे अकाउंट, फेसबुकवरचे अकाउंट, याच्यामुळे इंटरनेटचा वापर करणारी जी मंडळी आहेत, नेटिझन ज्याला आपण म्हणू शकतो, असे 9-10 करोड लोक त्याचे फॉलोअर बनले. आणि तिथे भारत सरकार हल्लं किंवा जागं झालं असं आपण म्हणावं असं आपल्याला म्हणता येईल. आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तक्रार केली आणि ही अकाउंट बंद करायला भाग पाडलं. पण अशा प्रकारे अकाउंट दाबून टाकणं किंवा बंद करणं ही खरं तर सरकारची थोडीशी चूक होती असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण दुसऱ्याच दिवशी म्हणा किंवा काही तासात अभिजित दीपके आणि त्याचे सगळे जे मित्र आहेत त्यांनी कॉक्रोच इज बॅक अशी एक दुसरी मोहीम सुरू केली. आता हे सगळं जे वातावरण आहे हे बेकार तरुणांच्या मनात एक कुठेतरी असंतोष आहे, हे आहे, त्याला वाव देणारं असं हे ठरलं. हे इंटरनेटवरती पसरलं. हे जरी खरं असलं तरी दिल्लीमध्ये एका व्यक्तीनं निवडणूक आयोगाकडे असं अर्ज केलेला आहे की कॉक्रोच जनता पार्टी हे नाव माझ्या पक्षासाठी मला मिळावं आणि त्याचं चिन्ह ठरवून द्यावं. आता हा अर्ज खरं तर अशा प्रकारचा अर्ज हा निवडणूक आयोग स्वीकारणार नाही, उघड गोष्ट आहे. मुळामध्ये कॉक्रोच हे निवडणूक चिन्ह असू शकत नाही. याचं कारण निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत त्यामध्ये प्राण्यांचा वापर हा निवडणूक चिन्हासाठी करण्यास आता बंदी आहे. जुन्या काळात ज्यांना तशा प्रकारची चिन्ह दिली ते वापर आहेत, पण बाकी नाही. मुळात कॉक्रोच या शब्द देखील लोकांना किळसवाणा वाटू शकतो, पण त्या शब्दाभोवती एक वलय जे तयार झालं याचा अभिजित दीपके आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना फायदा झाला. त्याचं म्हणणं असं आहे की मला याच्या संदर्भात धमक्या आल्या, ठार मारण्याच्या धमक्या आल्या, माझ्या कुटुंबाला धमक्या आल्या, आणि मग पोलिसांनी त्यांच्या संभाजीनगरमधल्या घराला संरक्षण देखील दिलं. या सगळ्या वातावरणामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं भवितव्य काय होणार हा एक प्रश्न, आणि हा जो असंतोष आहे त्याचा निराकरण करण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत हा एक मुद्दा आहे. म्हणजे देशात बेकारी वाढते, लोकांना महागाईचा त्रास होतोय हे सरकारला दिसतंच, आणि अशा प्रकारे जेव्हा समाजामध्ये एक आर्थिक असंतोष म्हणा किंवा एक आर्थिक इम्बॅलन्स तयार होतो, त्यावेळेला केंद्र आणि राज्य सरकार हे विविध मदतीच्या योजना सुरू करतात. जसं लाडकी बहीण सारखी योजना असेल ती अनेक राज्यामध्ये त्या प्रकारची योजना गेली. आता जो एक लोकांना जी खदखद आहे त्याचं मला एक असं कारण आणखीन एक वाटतं की आखाती युद्ध सुरू झालं फेब्रुवारीमध्ये, तेव्हापासून पेट्रोल डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले आहेत, आणि त्याचा प्रचंड तोटा हा आपल्या देशातल्या ज्या काही पेट्रोल उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत, पेट्रोल विक्री करणाऱ्या कंपन्या आहेत, त्या सगळ्यांना, खाजगी आणि सरकारी, यांना होतोय. त्याचा एकत्रित तोटा हा दर महिन्याला 3400 कोटी इतका झाल्याचा अंदाज कंपन्यांच्या वतीनं व्यक्त केलेला आहे. इतका मोठा तोटा ते सहन करू शकत नाहीत. पण तरी आता इथे एक कळीचा मुद्दा असा आहे की पेट्रोल डिझेलचे दर वाढवावे लागतील हे सरकारला माहिती होतं, पण तरीही 5 राज्यांच्या ज्या महत्त्वाच्या निवडणुका, बंगाल, केरळ, आसाम, या सगळ्या ज्या झाल्या त्या होईपर्यंत केंद्र सरकारनं हे दर वाढू दिले नाहीत. आणि मग
निकालानंतर आणि राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर या कंपन्यांना आता पूर्ण सूट दिलेली आहे. त्यामुळं गेल्या आठवड्यामध्ये 4-5 वेळेला जी दरवाढ झाली त्याच्यातून 7-8 रुपयांची पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. जेव्हा इंधनाचे दर वाढतात तेव्हा साहजिकच सर्व प्रकारच्या गोष्टी महाग होत जातात आणि त्याचा लोकांना त्रास होत असतो. अभिजित दीपके याच्या बाबतीत त्याची बॅकग्राऊंड अर्थातच पुढे आली, कारण ते येणं साहजिकच होतं. तेव्हा असं लक्षात आलं की हा तरुण हा आम आदमी पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता होता आणि आहे. तो 24च्या निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये आपचं सगळं जे ज्याला म्हणू आपण समाज माध्यम आणि इंटरनेट या प्रकारचा जो प्रचाराचा भार होता तो सांभाळत होता. तो आता अमेरिकेत जो गेलेला आहे तो जात असताना त्यांनी आपचे माजी मुख्यमंत्री सिसोदिया यांचे आभार मानणारं एक पोस्ट एक्सवरती केलेली होती. याचा अर्थ तो आजही त्यांच्याशी संबंधित आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या पोस्टमध्ये की मी कुठेही असलो तरी तुमच्यापासून फार दूर नाही. आता इथे असं तयार होतं की कॉक्रोच नावाचा वापर करून भारतीय जनता पक्ष, मोदींचं सरकार यांना कुठंतरी अडचणीत आणण्यासाठी एक मास मुवमेंट सुरू करावी असा प्रयत्न यामागे नक्की आहे. आणि आम आदमी पार्टीचे नेते, काँग्रेसचे नेते, शिवसेनेचे नेते यांची वक्तव्य आपण जर पाहिली गेल्या काही दिवसातली, मोदींचं सरकार जाणार आहे, ते त्यांची टर्म पूर्ण करू शकणार नाहीत, मोदींना लवकर राजीनामा द्यावा लागेल, अशा प्रकारचे उद्गार देशातल्या तरुणांनी श्रीलंका आणि नेपाळ यांचा आदर्श ठेवून जनरेशन झेडनी, जनरेशन झीनी पुढे आलं पाहिजे आणि या सरकारचा रस्त्यावर येऊन उतरून प्रतिवाद केला पाहिजे, अशा प्रकारची आव्हानं केली जातात. ते अर्थातच एक षडयंत्र आहे असं आपल्याला दिसतं. या सगळ्याच्या मागे कोण आहे, काय आहे याचा शोध हा भारत सरकारच्या यंत्रणा करतीलच. पण इथे एक मुद्दा असा लक्षात घेण्यासारखा आहे की कॉक्रोच या शब्दाचा वापर करून अभिजित दीपकेने जी मुवमेंट सुरू केली इंटरनेटवर, अर्थात ती लोकप्रिय झाली, त्याच्यामध्ये करोडो लोकांनी भाग घेतला. हा एक सरकारसाठी धोक्याचा इशारा आहे. त्याच्यावरती काय उपाय करायचे ते त्यांना करावे लागतील, करायला हवेत. दुसरा एक भाग असा आहे की जरी हे इंटरनेटवरती सगळं चालू असलं तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अशा प्रकारचा एखादा पक्ष येणं हे आणि त्याला काही लोकांनी मतं देणं, कारण शेवटी निवडणूक प्रक्रियेतून जर सरकारमध्ये परिवर्तन करायचं असेल तर ते अशा प्रकारच्या झुरळ पार्टी वगैरे यांनी शक्य होणार नाही, ही गोष्ट उघड आहे. आणि यापूर्वी मोदींच्या विरोधात, त्यांच्या सरकारच्या विरोधात राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी ज्या काही मोहिमा आखण्याचा प्रयत्न केला, हवा देण्याचा प्रयत्न केला आंदोलनांना, ते काहीच यशस्वी झालं नाही. निवडणुकीमध्ये मोदी आणि अमित शहा यांचा भारतीय जनता पक्ष हा सातत्यानं जिंकताना आपल्याला दिसतोय. या सगळ्याच्या माहितीविषयी आपल्याला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? तुमच्या काय सूचना आहेत सरकारला, त्याचप्रमाणे या विषयात काम करणाऱ्या सगळ्या लोकांना, त्या आपण आम्हाला जरूर कळवा. आमचं नवराष्ट्र चॅनल आपण सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर तो मित्रांना पुढे पाठवा. धन्यवाद.